प्रणित मोरे कॉमेडी शो प्रकरण सेजलला भोवणार। सेजल पवारवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, सेजलवर कारवाईसाठी ठाकरेंची शिवसेनाही आक्रमक। नांदेडच्या ग्रामीण रुग्णालयात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे रुग्णवाहिकेच्या हेडलाईटच्या प्रकाशात शवविच्छेदन केल्याची धक्कादायक घटना समोर। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय राऊतांवर नाराज। काँग्रेसमध्ये विलीनीकरणास आमदार तयार नाही, शरद पवारांनी भूमिका मांडण्याची मागणी। जरा पश्चाताप झाला असेल शिंदे गटाच्या लोकांना, म्हणजे अमित शहाच्या गटाला जरा पश्चाताप झाला असेल, त्यांना माफीचे दरवाजे उघडे आहेत। शिंदे गटाला पश्चाताप झाला असल्यास मातोश्रीची दारं खुली, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। तर शिंदे पवार गट म्हणजे शहांच्या सिस्टर कंपन्या असल्याचीही टीका। राज्यसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच। अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका फेटाळली। शक्तीपीठ महामार्गासाठी राज्यपाल कार्यालयाकडून शक्तीपीठची अधिसूचना जाहीर। 823 पानांच्या अधिसूचनेत कोल्हापूरचाही समावेश, राज्य सरकारचं मोठं पाऊल। निदा खानसह इतर 2 आरोपींच्या जामीन अर्जावर 19 जूनला होणार सुनावणी। कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष। किस्सा एक सध्या समोर आला आणि त्यानंतर आता वेगळाच वाद निर्माण झालाय। प्रणित मोरेच्या स्टँड अप कॉमेडी शो मधल्या क्राऊड वर्कचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर डॉक्टर सेजल पवार विरोधात संताप व्यक्त होऊ लागला। त्याचं घडलं असं की गुरुग्राम मधील स्टँड अप कॉमेडी शो मध्ये प्रणितनं सेजलशी गप्पा मारल्या। यावेळी सेजलनं पोस्टमॉर्टमचा तिचा अनुभव सांगताना वृद्धाच्या मृतदेहाबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं। या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त होत असताना किशोरी पेडणेकरही आक्रमक झाल्या। मृतदेहाचा अवमान केल्या प्रकरणामध्ये आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली। तर दरम्यान सेजल शिक्षण घेत असलेल्या केईएम हॉस्पिटलकडूनही निलंबनाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे प्रकरण सेजलला चांगलंच भोवल्याचं दिसतंय। दरम्यान हा पोस्टमॉर्टमचा किस्सा काय, आपण त्यावर एक नजर टाकूया। गुरुग्राममध्ये प्रणित मोरेचा स्टँड अप कॉमेडी शो होता। क्राऊड वर्क वेळी सेजल पवारशी गप्पा मारण्यात आल्या। हॉस्पिटलमधला अनुभव सेजलने सांगितला आणि पोस्टमॉर्टमचा अनुभव सांगताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं। वृद्धाच्या मृतदेहाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी सेजलकडून करण्यात आली। व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर मग सेजलनं माफी मागितली। आगावगिरीने सांगितलं गेलं ते जास्त लोकांना आवडलं नाही। प्रोसेस आहे, प्रोसेस केली पाहिजे आणि ती शिकवली गेली पाहिजे। म्हणजे जेव्हा आगावगिरीने एखाद्या डेड बॉडीच्या प्रायव्हेट पार्टबद्दल बोलणं हे सर्वांना अतिशय संवेदनशील विषयावर जेव्हा जोक होतो त्यावेळेला ऑब्जेक्शन वाढतं। केएम हॉस्पिटल आमच्यासाठी दैवतासारखं आहे। या केएम हॉस्पिटलने हजारो लाखो रुग्णांना जीवनदान दिलेलं आहे आणि अशा केएम दर्जाच्या हॉस्पिटलला ह्याच हॉस्पिटलमध्ये शिकणारी एक 3rd इयर MBBS मध्ये शिकणारी डॉक्टर सेजल पवार जेव्हा ह्या अतिशय हीन दर्जाचं वक्तव्य करतात त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो। आणि त्यांनी जे काल काय पोस्ट केलं इंस्टाग्रामवर, त्यांचा मी व्हिडिओ बघितला, अतिशय हीन दर्जाचं वक्तव्य आहे आणि आमची मागणी आहे की डॉक्टर सेजल पवार आहे यांच्यावरती प्रशासनाने कारवाई केली पाहिजे आणि कारवाई करून ह्या एक एक्झाम्पल सेट केला पाहिजे की भविष्यामध्ये कोणत्याही स्टुडंट, कोणत्याही डॉक्टरकडून असं वक्तव्य झालं नाही पाहिजे। दरम्यान या वादानंतर सेजलनं माफी मागितलेली आहे आणि माफी मागणारा एक व्हिडिओ देखील तिने पोस्ट केलाय। तो व्हिडिओ आपण पाहूयात। हेलो एवरीवन, मेरा जो 3 महीने पहले मैंने शो किया था
उसका एक पार्ट ऑफ द क्लिप वायरल हो रहा है अभी, जिसमें मैंने एक चीज़ बोली थी एंड आई जस्ट वांटेड टू कम हियर एंड से दैट आई एम वेरी सॉरी दैट थिंग हैपेंड एंड आई सेड द वेरी रॉन्ग थिंग। आई एम सो सॉरी अबाउट दैट। मैंने ऐसे कभी इंटेंशनली नहीं सोचा था कि मैं वो चीज़ बोलूँगी। इट्स वेरी बैड टू सी वट एवर नैरेटिव हैज़ बिन सेट एंड बस मुझे इतना बोलना था कि शुरुआत में मैंने ये 2 बार बोली थी चीज़ कि आई रिस्पेक्ट दैट, लाइक हम उनका बहुत रिस्पेक्ट करते हैं एंड आई नो इट्स माई मिस्टेक एंड when I went on a show, comedy show, it was my first stand-up comedy ever. मैं इसके पहले कभी stand-up show में नहीं गई थी एंड मुझे ये बिल्कुल आइडिया नहीं था कि 2 महीने पहले की क्लिप अभी आज उसमें से एक पार्ट लेके ऐसा कुछ बड़ा इशू हो जाएगा। आई एम नेवर गोना जस्टिफाई, आई एम नेवर गोना टेक द रॉन्ग साइड। तर केईएम मधून काढून टाका किंवा ट्रान्सफर करा अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. पाहूयात. नाही नाही, आम्ही सांगितलं या संस्थेतनं काढून टाका. सतत संस्थेवर बोलणार असेल ट्रान्सफर करा. काढून टाका म्हणजे ट्रान्सफर करा. आम्हाला कोणाचंही नुकसान नाही. मग जर काळजी होती म्हणून त्यांनी ना तिला कॅम्पसच्या बाहेर सोडू नका, तिच्यावर काही कोणी मग काही अटॅक केला काय केला तर ते बरोबर नाही, ह्याही काळजी आम्ही दाखवली पालक म्हणून. त्यामुळे फक्त ट्रान्सफर करा आणि तंबी द्या आणि रेकॉर्डला टाका. सोशल मीडिया द्वारा एक क्लिप व्हायरल होत आहे जिथे आमची एक स्टुडंटनी एक कॉमेडी शोमध्ये काही आपत्तीजनक अशी टिप्पणी केली आहे मृतदेहाबद्दल. याबद्दल आम्ही फार सेन्सिटिव्ह आहोत. हे आम्ही ऑब्जेक्शनेबल आहे म्हणून 2 मेंबर सिनियर फॅकल्टी मेंबरची आम्ही इन्क्वायरी कमिटी स्थापित केली आहे. पूर्ण 1 तासाचा व्हिडिओ आहे पूर्ण शोचा, ते तपासतील. आम्ही असं मागणी केली आहे. एकदा तिने अख्ख्या केईएमला काय म्हणा टॉक्सिक डटी चिंदी ते 1 वर्षामध्ये टॉक्सिस, त्याच्या आधी केईएम चिंदी डटी. कशाला थांबता बाबा तुम्ही इथे, कशाला येता? ज्या पद्धतीने सरकारची जी नियोजन आहे आरक्षणाच्या बाबतीत काय पर्सेंटेज बाबत त्या आणि तुम्ही आलात, हरकत नाही, आम्हाला त्याच्यावरही ऑब्जेक्शन नाही, कशावरच ऑब्जेक्शन नाही, पण बोलण्यावर ऑब्जेक्शन 100% आहे. दरम्यान प्रणित मोरेच्या स्टँडअप कॉमेडी शो मधल्या एक व्हायरल व्हिडिओ नंतर सेजल पवारचा दुसरा व्हिडिओ आला होता आणि त्यानंतर आपण त्याच्यावर आलेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. सध्या पोस्टमॉर्टमचा जो किस्सा आणि त्यानंतर जो वाद निर्माण झालेला सोशल मीडियावर, त्यातून सेजल पवारचा एक आणखी व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावर तिने कॉलेजबाबत जी आक्षेपार्ह टिप्पणी केली त्यावर किशोरी पेडणेकर यांनी देखील समाचार घेतला आणि तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता पुढची बातमी